नागपूर महानगरपालिकेतर्फे श्रद्धानंद पेठ ते एलईडी चौक दरम्यानच्या जवळपास 900 मीटर मार्गाचा विकास केला जात आहे। याच विकास कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सोमवारी पाहणी केली। आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पाहणीची सुरुवात अभयंकर नगर चौकापासून केली। एलईडी चौक ते अभयंकर नगर चौक दरम्यान अमृत 2 अंतर्गत पूर्ण झालेल्या पाईपलाईनच्या कामाची तसेच त्याच लांबीमध्ये सुरू करवायच्या सिमेंट रोडच्या कामाची पाहणी केली। सदर लांबीमध्ये रस्त्याच्या ज्या बाजूला पाईपलाईन टाकण्यात आली आहे त्या भागातील रस्त्याची पुनर्स्थापना योग्यरित्या केली नसल्याने दुचाकी वाहनांचे अपघात होत असल्याचे माननीय आयुक्त निदर्शनास आले होते। कंत्राटदारामार्फत रस्त्याची पुनर्स्थापना योग्यरित्या केली गेली नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे। तातडीने नियोजन करून लवकरात लवकर रस्त्याची पुनर्स्थापना करण्याचे सक्त निर्देशही यावेळी दिले आहे। याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करताना त्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरू केल्याची काम पूर्ण होण्याची दिनांक नमूद करावे। कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावा। तसेच रस्त्याचे काम सुरू केल्यास रस्त्याच्या दोन्ही टोकावर योग्यरित्या बॅरिकेड्स लावावे। आपले वाहतूक सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले। याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, श्रीमती लीना उपाध्याय, डॉक्टर श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता विजय गुरुबाक्षाणी प्रामुख्याने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट जनमत लाईव्ह न्यूज नागपूर।